हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण तुमच्या सर्व अपकमिंग फार्मासिस्ट अँड फार्मसी ऑफिसर एक्झामसाठीचे महत्त्वाचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. आत्तापर्यंतच्या सर्व परीक्षेत खूप वेळा रिपीट झालेले हे प्रश्न आहेत, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. अँटीडोट फॉर सायनाइड पॉयझनिंग इज. अँटीडोट फॉर सायनाइड पॉयझनिंग: सोडियम बेन्झोएट, सोडियम ब्रोमाइड, सोडियम सिट्रेट, सोडियम थिओसल्फेट. तर सायनाइड पॉयझनिंगमध्ये अँटीडोट म्हणून कोणत्या ड्रगचा यूज करतात? तर ते करतात सोडियम थिओसल्फेट. अँटीडोट फॉर सायनाइड पॉयझनिंग इज सोडियम थिओसल्फेट. सोडियम थिओसल्फेट अँड सोडियम नायट्राइट हे सायनाइड पॉयझनिंगमध्ये अँटीडोट्स म्हणून यूज करतात. सोडियम नायट्राइट अँड सोडियम थिओसल्फेट. ओके. त्यानंतर सोडियम बेन्झोएट काय आहे? प्रिझर्वेटिव्ह आहे सोडियम बेन्झोएट. सोडियम ब्रोमाइड सेडेटिव्ह आहे. आणि सोडियम सिट्रेट सिस्टेमिक अँटॅसिड आहे. सोडियम सिट्रेट, सोडियम बायकार्बोनेट हे दोन्ही सिस्टेमिक अँटॅसिड आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अँटीडोट फॉर आयरन पॉयझनिंग इज. अँटीडोट फॉर आयरन पॉयझनिंग: फ्लुमाझेनिल, प्रॅलिडॉक्सिम, डेफेरॉक्सामाइन अँड ॲट्रोपिन. अँटीडोट फॉर आयरन पॉयझनिंग इज डिफेरॉक्सामाइन. डेफेरॉक्सामाइन इज अँटीडोट फॉर आयरन पॉयझनिंग. त्यानंतर बेन्झोडायझेपाईनच्या पॉयझनिंगमध्ये फ्लुमाझेनिलचा यूज करतात. त्यानंतर ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंगमध्ये ॲट्रोपिन आणि प्रॅलिडॉक्सिम वापरतात. ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंगमध्ये प्रॅलिडॉक्सिम अँड ॲट्रोपिनचा यूज करतात. आणि बेन्झोडायझेपाईनच्या पॉयझनिंगमध्ये फ्लुमाझेनिलचा यूज करतात. आणि अँटीडोट फॉर आयरन पॉयझनिंग इज डेफेरॉक्सामाइन. ठीक आहे. त्यानंतर ॲसिटामाइनोफेनच्या पॉयझनिंगमध्ये काय वापरतात? ॲसिटामाइनोफेन पॉयझनिंग एन ॲसिटाइल सिस्टीन. एन ॲसिटाइल सिस्टीन इज अँटीडोट फॉर ॲसिटामाइनोफेन पॉयझनिंग. त्यानंतर हेपॅरिन पॉयझनिंग. हेपॅरिन पॉयझनिंगमध्ये अँटीडोट म्हणून प्रोटामाइन सल्फेट. वारफॅरिन पॉयझनिंगमध्ये विटॅमिन केचा यूज करतात अँटीडोट म्हणून. सायनाइड पॉयझनिंग: सोडियम नायट्राइट अँड सोडियम थिओसल्फेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. The Central Drugs Laboratory is. The Central Drugs Laboratory is situated at लखनौ, इज्जतनगर, कसोली, कोलकाता. कुठे आहे सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी? द सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी इज सिच्युएटेड ॲट कोलकाता. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट लखनौ. त्यानंतर इंडियन वेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट इज्जतनगर अँड सेंट्रल रिसर्च इंस्टीट्यूट इज सिच्युएटेड ॲट कसोली. ठीक आहे. अँड दी सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी इज सिच्युएटेड ॲट कलकत्ता. द अँटीडायबेटिक ड्रग कमिंग अंडर सल्फोनिलयुरिया इज. द अँटीडायबेटिक ड्रग कमिंग अंडर सल्फोनिलयुरिया इज. तर पाहिलं आपण क्लासिफिकेशन. तर कोणत्या अँटीडायबेटिक ड्रग आहे सल्फोनिलयुरिया क्लासमध्ये येते? तर ते येते टोलबुटामाइड. फर्स्ट जनरेशनमध्ये येते ना टोलबुटामाइड अँड क्लोरप्रोपामाइड. टोलबुटामाइड अँड क्लोरप्रोपामाइड फर्स्ट जनरेशन सल्फोनिलयुरियाजमध्ये येते. ठीक आहे. त्यानंतर इन्सुलिन काय आहे? तर इन्सुलिन इज ए प्रोटीन. मेटफॉर्मिन येते बायगोनाइड क्लासमध्ये. आणि अकार्बोज येते अकार्बोज, मिग्लिटॉल, वोग्लिबोज कशात येते? अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्स. आणि मेटफॉर्मिन, फेनफॉर्मिन बायगोनाइड्समध्ये येतात. ठीक आहे. फिनोबार्बिटल इज क्लासिफाईड ॲज ए शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट, लॉन्ग ॲक्टिंग बार्बिच्युरेट, इंटरमिडिएट ॲक्टिंग बार्बिच्युरेट, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट. फिनोबार्बिटल. तर फिनोबार्बिटल इज ए लॉन्ग ॲक्टिंग बार्बिच्युरेट. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. लॉन्ग ॲक्टिंग बार्बिच्युरेटमध्ये येते फिनोबार्बिटल. आणि शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेटमध्ये येते पेंटोबार्बिटल येते शॉर्ट ॲक्टिंगमध्ये. त्यानंतर अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेटमध्ये येतात थिओपेंटॉन अँड मिथोहेक्झिटॉन. थिओपेंटॉन अँड मिथोहेक्झिटॉन हे अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स आहेत. आणि फिनोबार्बिटल इज ए लॉन्ग ॲक्टिंग बार्बिच्युरेट. नेक्स्ट क्वेश्चन. टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंट इज. टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंट. तर टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंटमध्ये येते मियानसेरिन. ऑप्शन डी मियानसेरिन. एक असते ट्रायसायक्लिक, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. एक ट्रायसायक्लिक असते आणि एक टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंट असते. तर ट्रायसायक्लिकमध्ये ते इमिप्रामिन, डेसिप्रामिन, ॲमिट्रिप्टिलिन, नॉरट्रिप्टिलिन हे सर्व
ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट आहेत. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटमध्ये येते इमिप्रामिन, ट्रायमिप्रामिन, डेसिप्रामिन, ॲमिट्रिप्टिलिन, नॉरट्रिप्टिलिन. ठीक आहे. आणि मियानसेरिन इज ए टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंट. नेक्स्ट क्वेश्चन, हायपर सिक्रेशन ऑफ थायरॉइड हॉर्मोन रिझल्ट्स इन. हायपर सिक्रेशन ऑफ थायरॉइड हॉर्मोन, मिक्सेडेमा, गॉयटर, क्रिटिनिझम, ग्रेव्स डिसीज. हायपर सिक्रेशन ऑफ थायरॉइड हॉर्मोन. तर थायरॉइड हॉर्मोन जेव्हा जास्त सिक्रेट होते तेव्हा ग्रेव्स डिसीज होतो. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. हायपर सिक्रेशन ऑफ थायरॉइड हॉर्मोन रिझल्ट्स इन ग्रेव्स डिसीज. जेव्हा थायरॉइड हॉर्मोन जास्त सिक्रेट होते तेव्हा ग्रेव्स डिसीज होतो. त्यानंतर मिक्सोडेमा आणि क्रिटिनिझम थायरॉइड हॉर्मोनच्या डेफिशियन्सीमुळे होतात. मिक्सोडेमा अँड क्रिटिनिझम थायरॉइड हॉर्मोनच्या डेफिशियन्सीमुळे होतात. क्रिटिनिझम लहान मुलांमध्ये होतो अँड मिक्सोडेमा ॲडल्ट्समध्ये होतो. हे दोन्ही हायपोथायरॉइडिझममुळे होतात. हायपोथायरॉइडिझममुळे क्रिटिनिझम अँड मिक्सोडेमा. अँड ग्रेव्स डिसीज हायपरथायरॉइडिझममुळे होतो. ग्रेव्स डिसीज हायपरथायरॉइडिझममुळे होतो. अँड गॉयटर इज ड्यू टू आयोडीन डेफिशियन्सी. गॉयटर हा आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे होतो. थायरॉइड हार्मोन जेव्हा कमी सिक्रेट होते तेव्हा मिक्सोडेमा अँड क्रिटिनिझम, अँड जास्त सिक्रेट होते तेव्हा ग्रेव्स डिसीज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ड्रग मे डिक्रीज आयोडाइड अपटेक बाय थायरॉइड. विच ड्रग मे डिक्रीज आयोडाइड अपटेक बाय थायरॉइड. रेपाग्लिनाइड, रोसिग्लिटाझोन, ग्लायपिझाइड, टोलबुटामाइड. विच ड्रग मे डिक्रीज आयोडाइड अपटेक बाय थायरॉइड. तर कोणते ड्रग आयोडाइड अपटेक डिक्रीज करते, तर ते करते टोलबुटामाइड. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. टोलबुटामाइड डिक्रीजेस आयोडाइड अपटेक बाय थायरॉइड. टोलबुटामाइड अँड क्लोरप्रोपामाइड हे फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरियाजमध्ये येतात. ग्लायपिझाइड सेकंड जनरेशन सल्फोनिल युरियाज. जी वरून स्टार्ट होणारे ग्लायक्लाझाइड, ग्लायमिप्राइड, ग्लायबेनक्लामाइड, ग्लायपिझाइड हे सर्व सेकंड जनरेशन सल्फोनिल युरियाजमध्ये येतात. त्यानंतर रोसिग्लिटाझोन, पायोग्लिटाझोन, थायाझोलिडिन डायोन्समध्ये येतात. रोसिग्लिटाझोन, पायोग्लिटाझोन. त्यानंतर रेपाग्लिनाइड, मिग्लिटिनाइड डेरिव्हेटिव्ह, रेपाग्लिनाइड, नॅटेग्लिनाइड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ओरल ओलिगोसॅकेराइड हायपोग्लायसेमिक एजंट विच इज ॲडमिनिस्टर्ड ॲट द स्टार्ट ऑफ द मील इज. ओरल ओलिगोसॅकेराइड हायपोग्लायसेमिक एजंट विच इज ॲडमिनिस्टर्ड ॲट द स्टार्ट ऑफ द मील इज. पायोग्लिटाझोन, मिग्लिटॉल, अकार्बोज, ग्लायमिप्राइड. जे जेवणाच्या सुरुवातीला घेतात. कोणतं ओलिगोसॅकेराइड हायपोग्लायसेमिक एजंट आहे जे जेवणाच्या सुरुवातीला घेतात, तर ते असते अकार्बोज. ऑप्शन सी अकार्बोज. अकार्बोज हे ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग आहे जे जेवणाच्या सुरुवातीला घेतात. हे एक ओलिगोसॅकेराइड आहे. ठीक आहे. त्यानंतर पायोग्लिटाझोन थायोझोलिडिन डायोन्समध्ये येते. पायोग्लिटाझोन, रोसिग्लिटाझोन, मिग्लिटॉल, वोग्लिबोस, मिग्लिटॉल, अकार्बोज, अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर. त्यानंतर ग्लायमिप्राइड सेकंड जनरेशन सल्फोनिल युरिया, ग्लायमिप्राइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायबेनक्लामाइड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सल्फोनामाइड कॅटेगरी ड्रग यूज टू ट्रीट आय इन्फेक्शन्स इज. सल्फोनामाइड कॅटेगरी ड्रग यूज टू ट्रीट आय इन्फेक्शन इज. सल्फाडायझिन, सल्फाडिमिडिन, सल्फासेटामाइड, सल्फाफ्लुराझोल. सल्फोनामाइड कॅटेगरीतलं असं कोणतं ड्रग आहे जे आय इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात, तर ते असते सल्फासेटामाइड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सल्फासेटामाइड इज यूज टू ट्रीट आय इन्फेक्शन्स. त्यानंतर सल्फाडायझिनचा यूज कशात करतात, तर बर्न केसेसमध्ये सल्फाडायझिनचा यूज करतात. सिल्वर सल्फाडायझिन इज यूज्ड इन बर्न केसेस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, अल्झायमर डिसीज इज ट्रीटेड विथ. अल्झायमर्स डिसीज इज ट्रीटेड विथ गाबापेंटिन, सर्टॅलिन, टॅक्रिन, ॲमिट्रिप्टिलिन. अल्झायमर डिसीज. तर अल्झायमर डिसीजमध्ये काय होते, तर अल्झायमर डिसीजमध्ये ॲसिटाइल कोलिनची लेवल डिक्रीज होते. ॲसिटाइल कोलिनची लेवल डिक्रीज होते अल्झायमर्स डिसीजमध्ये. म्हणून यात अँटीकोलिनेस्ट्रेजचा यूज करतात. अँटीकोलिनेस्ट्रेज ड्रग्सचा यूज करतात अल्झायमर्स डिसीजमध्ये. ठीक आहे. तर याच्यात अँटीकोलिनेस्ट्रेज ड्रग कोणता आहे, तर ऑप्शन सी टॅक्रिन. टॅक्रिन, गॅलेंटामाइन, रिवास्टिग्मिन, मेमॅन्टिन आर यूज टू ट्रीट अल्झायमर्स डिसीज. हे सर्व अँटीकोलिनेस्ट्रेज ड्रग्स आहेत आणि याचा यूज अल्झायमर्स डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी करतात. कोणते, टॅक्रिन, गॅलेंटामाइन, रिवास्टिग्मिन, मेमॅन्टिन. ओके. आणि टॅक्रिन कम्स अंडर ॲक्रिडिन क्लास ऑफ रिव्हर्सिबल अँटीकोलिनेस्ट्रेज. टॅक्रिन ॲक्रिडिन क्लासमध्ये येते रिव्हर्सिबल अँटीकोलिनेस्ट्रेज ड्रग्सच्या. त्यानंतर गाबापेंटिन काय आहे,
तर गाबापेंटिन गाबा डेरिव्हेटिव्ह आहे, अँटी कन्व्हल्संट आणि मसल रिलॅक्संट म्हणून यूज करतात. अँटी कन्व्हल्संट अँड स्केलेटल मसल रिलॅक्संट म्हणून यूज करतात गाबापेंटिनचा. त्यानंतर सर्टॅलिन काय आहे? सर्टॅलिन SSR आहे, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर आहे सर्टॅलिन. अँड अमिट्रिप्टिलिन इज TCA, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. एमिट्रिप्टिलिन, नॉरट्रिप्टिलिन, इमिप्रामिन, ट्रायमिप्रामिन, डेसिप्रामिन हे सर्व TCAs मध्ये येतात, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. आणि SSRI मध्ये सर्टॅलिन, फ्लोक्झेटिन, फ्लोक्झामाइन, सिटालोप्राम, इसिटालोप्राम हे सर्व SSRIs मध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इन्सुलिन एक्झर्ट्स द लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन? लॅन्टे, प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, NPH, लिस्प्रो. तर आपण इन्सुलिनच्या क्लासिफिकेशनमध्ये बघितलं, लॉंग ॲक्टिंगमध्ये कोणते इन्सुलिन येतात? तर प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, इन्सुलिन ग्लार्गिन, डिग्लुडॅक, डेटिमीर हे लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन आहेत. कोणते? प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, इन्सुलिन ग्लार्गिन, डिग्लुडॅक, डेटिमीर. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन इन्सुलिन इज प्रोटामाइन झिंक इन्सुलिन. त्यानंतर रॅपिड ॲक्टिंग और अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये बघितलं आपण लिस्प्रो, ॲस्पार्ट, ग्लुलिसाइन. लिस्प्रो, ॲस्पार्ट, ग्लुलिसाइन हे बघितले रॅपिड ॲक्टिंगमध्ये. त्यानंतर शॉर्ट ॲक्टिंगमध्ये रेग्युलर इन्सुलिन येते शॉर्ट ॲक्टिंगमध्ये. त्यानंतर इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्ये बघितलं इन्सुलिन झिंक सस्पेन्शन म्हणजे लॅन्टे अँड NPH, न्यूट्रल प्रोटामाइन हॅगेडॉन हे इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्ये येतात. तर याचं करेक्ट आन्सर येईल प्रोटामाइन झिंक इन्सुलिन हॅज अ लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, मशिनरी पर्चेस्ड ऑन क्रेडिट विल बी रेकॉर्डेड बाय? सेल्स बुक, जर्नल प्रॉपर, कॅश बुक, परचेस बुक. मशिनरी पर्चेस्ड ऑन क्रेडिट. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, जर्नल प्रॉपर. मशिनरी पर्चेस्ड ऑन क्रेडिट विल बी रेकॉर्डेड बाय जर्नल प्रॉपर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर इज? मियानसेरिन, डॉक्सेपिन, फ्लोक्झेटिन, एमोक्झापिन. सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर SSRI. तर SSRI मध्ये कोणते येतात? सिटालोप्राम, इसिटालोप्राम, फ्लोक्झेटिन, पॅरोक्झेटिन, फ्लोक्झामाइन, सर्टॅलिन हे सर्व सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स आहेत. ठीक आहे. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर, फ्लोक्झेटिन. त्यानंतर मियानसेरिन मागच्या प्रश्नात बघितलं टेट्रासायक्लिक अँटी डिप्रेसंट. डॉक्सेपिन, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. अँड एमोक्झापिन इज ऑल्सो ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द मेजर प्रोटीन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू इज? द मेजर प्रोटीन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, कोलॅजन, केरॅटिन, मायोसिन, ग्लोबुलिन. तर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कोणतं प्रोटीन असते? तर ते असते कोलॅजन. ऑप्शन ए, कोलॅजन इज द मेजर प्रोटीन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. अँड व्हॉट इज कॅरेटिन? कॅरेटिन कुठे प्रेझेंट असते? तर नेल्स अँड हेअर्समध्ये कॅरेटिन प्रेझेंट असते. नेल्स अँड हेअर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मेटफॉर्मिन बिलॉंग्स टू विच केमिकल क्लास ऑफ ॲन अँटी डायबेटिक ड्रग्स? बायगोनाइड्स, थायोझोलिडिन डायोन्स, सल्फोनिलयुरियाज, अल्फा ग्लुकोसिडाइज इनिबिटर. मेटफॉर्मिन. तर मेटफॉर्मिन कोणत्या केमिकल क्लासमध्ये येते अँटी डायबेटिक ड्रग्सच्या? तर मेटफॉर्मिन, फेनफॉर्मिन कशात पाहिले आपण? तर बायगोनाइड्समध्ये. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. बायगोनाइड्समध्ये येत आहे मेटफॉर्मिन अँड फेनफॉर्मिन. ठीक आहे. थायोझोलिडिन डायोन्समध्ये ते पायोग्लिटाझोन, रोसिग्लिटाझोन. सल्फोनिलयुरियाज, क्लोरप्रोपामाइड, टोलबुटामाइड, ग्लायपिझाइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायबेनक्लामाइड. अल्फा ग्लुकोसिडाइज इनिबिटर्स, अकारबोज, मेग्लिटॉल, वोग्लिबोज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, पॉलीसायथेमिया वेरा refers to an elevated number of thrombocytes, leukocytes, granulocytes, erythrocytes. पॉलीसायथेमिया वेरा. पॉलीसायथेमिया वेरामध्ये कसली लेवल इन्क्रीज होते? पॉलीसायथेमिया वेरा refers to an elevated number of erythrocytes. ऑप्शन डी, एरिथ्रोसाइट्स. एरिथ्रोसाइट्स म्हणजे RBC. जेव्हा RBCची लेवल इन्क्रीज होते त्याला पॉलीसायथेमिया वेरा म्हणतात. त्यानंतर ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय? तर ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे WBC. ग्रॅन्युलोसाइट्स मीन्स WBC. WBCमध्ये येतात बेसोफिल्स, इओसिनोफिल्स अँड न्यूट्रोफिल्स. ठीक आहे. अँड थ्रोम्बोसाइट्स मीन्स प्लेटलेट्स. थ्रोम्बोसाइट्स मीन्स प्लेटलेट्स. त्यानंतर लाईफ स्पॅनवर पण प्रश्न विचारला जातो, लाईफ स्पॅन ऑफ RBC. तर RBCचा लाईफ स्पॅन काय असतो? 120 डेज. त्यानंतर लाईफ स्पॅन ऑफ WBC, WBCचा 12 to 15 डेज. अँड लाईफ स्पॅन ऑफ प्लेटलेट्स 0 to 11 डेज. ठीक आहे. अँड पॉलीसायथेमिया वेरा refers to an elevated number of RBCs.
एरिथ्रोसाइट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. गवर्नमेंट ओपियम फैक्ट्री इज ॲट गाजीपूर, इज्जतनगर, लखनौ, कलकत्ता. गव्हर्मेंट ओपियम फॅक्टरी इज ॲट. तर गव्हर्मेंट ओपियम फॅक्टरी आहे गाझीपूरला. ऑप्शन ए गाझीपूर. गव्हर्मेंट ओपियम फॅक्टरी इज ॲट गाझीपूर. इज्जतनगरमध्ये काय आहे आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं. तर इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट इज्जतनगर. त्यानंतर सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट लखनौ अँड सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी is situated at Kolkata. Okay, next question. Mail order business is wholesale trade, retail trade by post, direct selling trade. Mail order business is, and the correct answer of this question is option C, retail trade by post. लास्ट इयर फार्मसी ऑफिसरच्या एक्झामला विचारण्यात आलेला प्रश्न आहे या. मेल ऑर्डर बिझनेस इज रिटेल ट्रेड बाय पोस्ट. ट्रॉपेन अल्कलॉइड इज कॅफेन, पापावेरिन, क्विनिन, ॲट्रोपिन. ट्रॉपेन अल्कलॉइड इज. तर ट्रॉपेन अल्कलॉइड इज ॲट्रोपिन. ऑप्शन डी ॲट्रोपिन. ट्रॉपेन अल्कलॉइडमध्ये ॲट्रोपिन येते. त्यानंतर कॅफेन काय आहे? प्युरिन अल्कलॉइड. प्युरिन अल्कलॉइडमध्ये कॅफेन येते. कॅफेन, थिओफायलिन, थिओब्रोमिन हे प्युरिन अल्कलॉइड्स आहेत. प्युरिन अल्कलॉइडची आयडेंटिफिकेशन टेस्ट असते म्युरेक्साइड टेस्ट. म्युरेक्साइड टेस्ट इज अन आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर प्युरिन अल्कलॉइड. त्यानंतर व्हॉट इज पापावेरिन? पापावेरिन इज आयसोक्विनोलिन अल्कलॉइड. आयसोक्विनोलिन अल्कलॉइडमध्ये पापावेरिन येते. पापावेरिनचा सोर्स काय आहे? पापावर सोमनिफेरम अँड फॅमिली पापावेरसी. त्यानंतर क्विनिन, क्विनोलिन अल्कलॉइडमध्ये येते क्विनिन. सिन्कोनापासून डिराइव्ड होते. फॅमिली असते सिन्कोनाची रुबिएसी. आणि आणखी एक प्रश्न येतो प्रीकर्सर ऑफ ट्रॉपेन अल्कलॉइड. ट्रॉपेन अल्कलॉइडचा प्रीकर्सर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑर्निथिन. ऑर्निथिन इज प्रीकर्सर ऑफ ट्रॉपेन अल्कलॉइड. ठीक आहे. अँड आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ ट्रॉपेन अल्कलॉइड इज विटाली मोरिन टेस्ट. विटाली मोरिन टेस्ट पण खूप महत्त्वाची आहे. आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ ट्रॉपेन अल्कलॉइड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फॉलोइंग इज अन ओरल अँटीडायबेटिक एजंट बिलॉंग्स टू क्लास सल्फोनिल्युरिया एक्सेप्ट क्लोरप्रोपामाइड, ग्लायपिझाइड, मेटफॉर्मिन, टोल्बुटामाइड. खाली दिलेल्यापैकी कोणतं सल्फोनिल्युरिया क्लासमध्ये येत नाही? एक्सेप्ट विचारलेलं आहे. बिलॉंग्स टू क्लास सल्फोनिल्युरिया एक्सेप्ट. तर सल्फोनिल्युरियाजमध्ये काय येते? टोल्बुटामाइड, क्लोरप्रोपामाइड, ग्लायपिझाइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायबेनक्लामाइड हे सर्व सल्फोनिल्युरियाज आहेत. तर यात मेटफॉर्मिन हे काय आहे? तर मेटफॉर्मिन हे बायगोनाइड्समध्ये येते. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. मेटफॉर्मिन अँड फेनफॉर्मिन आर बायगोनाइड्स. ठीक आहे. बाकी आहेत एमध्ये, बीमध्ये आणि डीमध्ये जे ऑप्शन्स आहेत हे सर्व सल्फोनिल्युरियाज आहेत. ठीक आहे. दी लाईफ स्पॅन ऑफ RBC इज 30 days, 60 days, 90 days, 120 days. दी लाईफ स्पॅन ऑफ RBC. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं. लाईफ स्पॅन ऑफ RBC इज 120 days. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. लाईफ स्पॅन ऑफ WBC इज 12 to 15 days. अँड लाईफ स्पॅन ऑफ प्लेटलेट्स 0 to 11 days. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स इज क्लासिफाईड ॲज कॅल्शियम चॅनल ब्लॉकर? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये कोणते ड्रग येतात? ॲम्लोडिपिन, निफेडिपिन, फेलोडिपिन हे सर्व कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, ॲम्लोडिपिन. त्यानंतर क्लोनिडिन इज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. अँटी हायपरटेन्सिव्ह. क्लोनिडिन इज अँटी हायपरटेन्सिव्ह. लोसार्टन इज ARB. ARB means angiotensin receptor blocker. Losartan is angiotensin receptor blocker. Losartan, candesartan, valsartan, telmisartan are angiotensin receptor blockers. Okay. Next question. The principal constituent of shark liver oil is vitamin C, vitamin A, vitamin K, vitamin B1. The principal constituent of shark liver oil. शार्क लिव्हर ऑइलमध्ये कोणतं विटॅमिन असते? तर ते असते विटॅमिन ए. ऑप्शन बी विटॅमिन ए. दी प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएंट ऑफ शार्क लिव्हर ऑइल इज विटॅमिन ए, ज्याला आपण रेटिनॉल म्हणतो. विटॅमिन ए इज रेटिनॉल. विटॅमिन सी इज एस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन के इज फायलोक्विनॉन अँड मिनाक्विनॉन. विटॅमिन के दोन फॉर्म्समध्ये येते, एक फायलोक्विनॉन अँड एक मिनाक्विनॉन. त्यानंतर विटॅमिन बी इज थायमिन. Deficiency of vitamin B1 causes beriberi.
deficiency of ascorbic acid vitamin C causes scurvy, and deficiency of vitamin K causes hemorrhage, and deficiency of vitamin A causes night blindness. ओके. आणि एक असते कॉड लिव्हर ऑइल. कॉड लिव्हर ऑइलमध्ये विटॅमिन ए अँड डी दोन्ही असतात, ए अँड डी, अँड शार्क लिव्हर ऑइल कंटेन्स विटॅमिन ए. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इम्ब्लिका ऑफिशिनालिस इज द बॉटॅनिकल नेम ऑफ. इम्ब्लिका ऑफिशिनालिस, पुनर्नावा, टर्मरिक, आमला, तुलसी. इम्ब्लिका ऑफिशिनालिस. तर हे बॉटॅनिकल नेम आहे ऑप्शन सी आमलाचं. Imblica officinalis is the botanical name of amla, and family of amla is Euphorbiaceae. आमलाची फॅमिली असते Euphorbiaceae. त्यानंतर पुनर्नावाची फॅमिली असते Nyctaginaceae. Nyctaginaceae is the family of पुनर्नावा. Family of turmeric is Gingiberaceae, and family of tulsi is Labiatae. Labiatae is the family of tulsi. Okay. And source of tulsi is Ocimum santum. Biological source of tulsi is Ocimum santum. Okay. Next question. In drugstore, the expiry dated drug formulations are called scrap items, surplus items, obsolete items, dormant materials. The expiry dated drug formulations. तर expiry dated drug formulations असतात त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात obsolete items. Option C. Obsolete items are the expiry dated drug formulations. Obsolete चा अर्थ होतो out of date or no longer used. So option C will be your correct answer. Obsolete items are the expiry dated drug formulations. Okay. First generation sulfonylurea include tolbutamide, chlorpropamide, both, none. First generation sulfonylurea. First generation मध्ये येतात chlorpropamide अँड टोलबुटामाइड. हे दोन्ही फर्स्ट जनरेशनमध्ये येतात. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. बोथ क्लोरप्रोपामाइड अँड टोलबुटामाइड फर्स्ट जनरेशन सल्फोनिलयुरियाज. त्यानंतर सेकंडमध्ये जी वरून स्टार्ट होणारे सर्व सेकंड जनरेशनमध्ये येतात. ग्लायमिप्राइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायपिझाइड, ग्लायबेनक्लामाइड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. रायबोफ्लेविन इज विटॅमिन B1, विटॅमिन B2, विटॅमिन B6, विटॅमिन B12. रायबोफ्लेविन इज विटॅमिन B2. Vitamin B2 is riboflavin, and deficiency of vitamin B2 riboflavin causes cheilosis glossitis. Cheilosis glossitis, mouth ulcer. Vitamin B1 is thiamine, and deficiency of thiamine causes beriberi. Vitamin B6 is pyridoxine, and vitamin B12 is cyanocobalamin, and deficiency of vitamin B12 causes anemia. Okay. Which of the following classes of compounds stimulates the release of insulin from pancreatic beta cells? Stimulates the release of insulin from pancreatic beta cells. तर हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कोणाचं आहे? तर मगाशी आपण डिस्कस केलं. स्टिम्युलेट्स द रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम पॅनक्रियाटिक बीटा सेल्स. तर हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे सल्फोनिलयुरियाजचं. सल्फोनिलयुरियाज करतात ना पॅनक्रियाच्या बीटा सेल्सपासून इन्सुलिनच्या रिलीजला स्टिम्युलेट. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर, सल्फोनिलयुरियाज. त्यानंतर बायगोनाइट्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? बायगोनाइट्सचं ते पण आपण डिस्कस केलं. तर बायगोनाइट ओव्हरकम इन्सुलिन रेझिस्टन्स. ओव्हरकम इन्सुलिन रेझिस्टन्स हे बायगोनाइट्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज ॲन एक्झाम्पल ऑफ बायगोनाइड? एक्झाम्पल ऑफ बायगोनाइड. तर बायगोनाइटचं एक्झाम्पल कोणते आहेत? मेटफॉर्मिन, फेनफॉर्मिन. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. मेटफॉर्मिन इज एक्झाम्पल ऑफ बायगोनाइड. ठीक आहे. त्यानंतर ग्लायबेनक्लामाइड काय आहे? जी पासून स्टार्ट होणारे सेकंड जनरेशन सल्फोनिलयुरियाज. रोसिग्लिटाझोन. रोसिग्लिटाझोन कशात येते? तर रोसिग्लिटाझोन, पायोग्लिटाझोन थायोझोलिडिन डायोन्समध्ये. थायोझोलिडिन डायोन्समध्ये येते रोसिग्लिटाझोन, पायोग्लिटाझोन. रेपाग्लिनाइड. तर रेपाग्लिनाइड आणि नॅटेग्लिनाइड हे दोन येतात मेग्लिटेनाइड डेरिव्हेटिव्हमध्ये. रेस्पिरेटरी स्टिम्युलंट इज निकेतामाइड, लेप्टाझोल, डॉक्साप्राम, ऑल ऑफ दी अबव. रेस्पिरेटरी स्टिम्युलंट. रेस्पिरेटरी स्टिम्युलंटमध्ये हे तिन्ही येतात निकेतामाइड, लेप्टाझोल अँड डॉक्साप्राम. ऑल ऑफ दी अबव. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सोडियम पिकोसल्फेट इज ए. सोडियम पिकोसल्फेट
स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह, ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह, बल्क लॅक्झेटिव्ह, इमोलियंट लॅक्झेटिव्ह. काय असते सोडियम पिकोसल्फेट? तर सोडियम पिकोसल्फेट इज स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह. ऑप्शन ए स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह. स्टिम्युलंट लॅक्झेटिव्हमध्ये अजून येते सेना, कॅस्टर ऑइल. सेना आणि कॅस्टर ऑइल हे पण स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह असतात. त्यानंतर ऑस्मोटिक लॅक्झेटिव्हमध्ये कोणते येतात? तर ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, लॅक्टुलोज हे ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह आहेत. त्यानंतर बल्क लॅक्झेटिव्हमध्ये येते इसबगोल. बल्क फॉर्मिंग लॅक्झेटिव्ह असते इसबगोल. ठीक आहे. अँड सोडियम पिकोसल्फेट इज स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. मर्क्युरी पॉइझनिंग कॅन बी ट्रीटेड विथ डेस्फेरोक्झामाइन, ट्राइंटाइन, डेफेरिप्रोन, डायमर्कॅप्रॉल. मर्क्युरी पॉइझनिंग कॅन बी ट्रीटेड विथ डायमर्कॅप्रॉल. त्यानंतर डेस्फेरोक्झामाइन कशासाठी वापरतात? डेस्फेरोक्झामाइन इज अँटीडोट फॉर आयरन पॉइझनिंग. आयरन पॉइझनिंगमध्ये डेस्फेरोक्झामाइन अँटीडोटचा यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डायबिटीज मेलिटस इज ड्यू टू increase in insulin level, decrease in glucagon level, decrease in insulin level, increase in glucagon level. तर डायबिटीज मेलिटस इज ड्यू टू डिक्रीज इन इन्सुलिन लेवल. इन्सुलिनची लेवल कमी होते डायबिटीज मेलिटसमध्ये. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर, डिक्रीज इन इन्सुलिन लेवल. नेक्स्ट क्वेश्चन. युनिव्हर्सल अँटीडोट कंटेन्स ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. युनिव्हर्सल अँटीडोट कंटेन्स ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट EDTA, टॅनिक ॲसिड, मॅग्नेशियम ऑक्साईड, पावडर चारकोल. युनिव्हर्सल अँटीडोट एक्सेप्ट विचारलेलं आहे, एक्सेप्ट. तर युनिव्हर्सल अँटीडोटमध्ये EDTA यूज करत नाही. युनिव्हर्सल अँटीडोट कंटेन्स ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट EDTA. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए डायसॅकेराइड. डायसॅकेराइड नाही आहे, नॉट ए डायसॅकेराइड. नॉट ए डायसॅकेराइड. सुक्रोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, माल्टोज. तर फ्रुक्टोज हे डायसॅकेराइड नाही आहे. ऑप्शन बी फ्रुक्टोज इज नॉट ए डायसॅकेराइड. सुक्रोज कशापासून बनलेलं असते? तर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज इज सुक्रोज. त्यानंतर लॅक्टोज, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज इज लॅक्टोज. आणि माल्टोज, ग्लुकोज प्लस ग्लुकोज इक्वल टू माल्टोज. ओके. अँड नॉट ए डायसॅकेराइड इज फ्रुक्टोज. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following oral hypoglycemic agent causes lactic acidosis? Tolbutamide, acetohexamide, tolazemide, fenformin. Oral hypoglycemic agent causes lactic acidosis. Lactic acidosis कोणता ड्रग कॉज करते? तर ते कॉज करते फेनफॉर्मिन. बायगोनाइड्समध्ये जे येते फेनफॉर्मिन ते लॅक्टिक ॲसिडोसिस कॉज करते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. साइड इफेक्ट ऑफ क्लोरप्रोपामाइड इज कोलेस्टॅटिक जॉन्डिस, डायल्यूशन, हायपोनायट्रेमिया, डायसल्फिराम लाईक रिॲक्शन विथ अल्कोहोल, ऑल ऑफ दीज. क्लोरप्रोपामाइडचे साईड इफेक्ट्स कोणते आहेत? तर हे सर्व क्लोरप्रोपामाइडचे साईड इफेक्ट्स आहेत. ऑल ऑफ दीज. कोलेस्टॅटिक जॉन्डिस, डायल्यूशन, हायपोनायट्रेमिया अँड डायसल्फिराम लाईक रिॲक्शन विथ अल्कोहोल. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्लोरप्रोपामाइड कशात येते? तर हे येते फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरियामध्ये. लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल युरिया असते क्लोरप्रोपामाइड. नेक्स्ट क्वेश्चन. The mechanism of action of sulfonylurea is decrease degradation of glucose, lower blood glucose concentration by producing insulin-like effect, stimulate the release of insulin from beta cells of pancreas, increase glucose utilization in the periphery. Mechanism of action काय असते सल्फोनिलयुरियाचं? तर mechanism of action of sulfonylurea is सल्फोनिलयुरियाचं mechanism of action आपण मागच्या प्रश्नामध्ये डिस्कस केलं. पॅनक्रियाच्या बीटा सेल्सपासून इन्सुलिनच्या रिलीजला स्टिम्युलेट करतात सल्फोनाइल युरियाज. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. स्टिम्युलेट द रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. काय असते मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ सल्फोनाइल युरिया? स्टिम्युलेट द रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. नेक्स्ट क्वेश्चन. डायपेप्टिडिल पेप्टिडेज 4 DPP4 इनिबिटर इज. DPP4 इनिबिटर इज सक्साग्लिप्टिन, विडाग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन, ऑल ऑफ दी अबाव. तर आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितलं ग्लिप्टिन्सवाले जेवढे सर्व ड्रग असतात ते DPP4 इनिबिटर्समध्ये येतात. डायपेप्टिडिल पेप्टिडेज इनिबिटर्स. ग्लिप्टिन्सवाले सर्व ड्रग्स सक्साग्लिप्टिन, विडाग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन हे सर्व DPP4 इनिबिटर्स आहेत. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दीज. नेक्स्ट क्वेश्चन. अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर इज
अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर. तर कोणते बघितले अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्समध्ये? अकार्बोज, मिग्लिटॉल, वोग्लिबोज. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑल ऑफ द अबाव. अकार्बोज, मिग्लिटॉल, वोग्लिबोज हे तिन्ही अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्स येतात. त्यानंतर यात ओरल ओलिगोसॅकॅराइड हायपोग्लायसेमिक एजंट कोणतं असते? मागच्या एका प्रश्नात आलेलं होतं. ओरल ओलिगोसॅकॅराइड हायपोग्लायसेमिक एजंट जे जेवणाच्या सुरुवातीला घेतात तर ते असते अकार्बोज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लॉन्गेस्ट ॲक्टिंग सल्फोनाइल युरियाज इज. लॉन्गेस्ट ॲक्टिंग सल्फोनाइल युरिया कोणतं असते? क्लोरप्रोपामाइड. क्लोरप्रोपामाइड जे फर्स्ट जनरेशनमध्ये येते. अँड लॉन्गेस्ट ॲक्टिंग सल्फोनाइल युरिया असते क्लोरप्रोपामाइड. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इंटरॅक्ट्स विथ वॅसोप्रेसिन. कोणतं ड्रग वॅसोप्रेसिन बरोबर इंटरॅक्ट करते? क्लोरोक्विन, क्लोरामफेनिकॉल, क्लोरप्रोपामाइड, फिनिटॉइन सोडियम. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इंटरॅक्ट्स विथ वॅसोप्रेसिन. तर वॅसोप्रेसिन बरोबर इंटरॅक्ट करते क्लोरप्रोपामाइड. ऑप्शन सी क्लोरप्रोपामाइड इंटरॅक्ट्स विथ वॅसोप्रेसिन. क्लोरप्रोपामाइड लॉन्गेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल युरिया, फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरिया. What does AC in the prescription means? Between meals, afternoon, before meals, at night. AC लॅटिन टर्मवर प्रश्न विचारलेला आहे. लॅटिन टर्म AC. तर AC म्हणजे अँटीसायबोस. अँटीसायबोस लॅटिन टर्म अँड मिनिंग अँड त्याचे ॲब्रिवेशन पण खूप इम्पॉर्टंट आहेत. AC मीन्स अँटीसायबोस. अँटीसायबोस म्हणजे बिफोर मील्स. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. बिफोर मील्स AC अँटीसायबोस. त्यानंतर PC म्हणजे काय? PC म्हणजे पोस्ट सायबोस, आफ्टर मील. आफ्टर मील्स म्हणजे PC पोस्ट सायबोस. सायबोस मीन्स मील. अँटे मीन्स बिफोर आधी आणि सायबोस मीन्स मील. त्यानंतर HS म्हणजे काय? ॲट नाईट. ॲट नाईटची लॅटिन टर्म होते HS. होरा सोमनी. होरा सोमनी म्हणजे ॲट द बेड टाईम. ॲट नाईट, ॲट बेड टाईम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पोसोलॉजी डील्स विथ. पोसोलॉजी डील्स विथ excretion of drugs, nature of drug, bioavailability of drug, dosage form of drug. पोसोलॉजी नेहमी विचारला जातो हा प्रश्न. पोसोलॉजी डील्स विथ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी डोसेज फॉर्म ऑफ ड्रग. डोसेज फॉर्म ऑफ ड्रग इज पोसोलॉजी. त्यानंतर बायो अवेलेबिलिटीवर पण नेहमी प्रश्न विचारला जातो. बायो अवेलेबिलिटी ऑफ ड्रग. तर बायो अवेलेबिलिटी रेफर्स टू द रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ ड्रग दॅट रिचेस द सिस्टमिक सर्क्युलेशन. Relative amount of drug that reaches the systemic circulation. Systemic circulation. Bioavailability. Okay. Next question. Amaranth solution is used in the preparation of. Amaranth solution. कशाच्या प्रिपरेशनसाठी यूज करतात amaranth solution? इयर ड्रॉप्स, गार्गल्स, मॅन्डिस्पेंट, नेसल स्प्रे. तर amaranth solution is used in the preparation of gargles. ऑप्शन बी गार्गल्स. ठीक आहे. त्यानंतर इयर ड्रॉप्सला लॅटिन टर्म काय असते इयर ड्रॉप्ससाठी? तर ती असते ऑरिस्टिले. ऑरिस्टिले मीन्स इयर ड्रॉप. ऑरिस्टिले. त्यानंतर नेसल स्प्रेला काय असते? तर स्प्रेसाठी असते नेबुला. नेबुला मीन्स स्प्रे सोल्युशन. नेबुला. ठीक आहे. त्यानंतर ऑइंटमेंटसाठी काय असते? ऑइंटमेंटसाठी तर ऑइंटमेंटसाठी असते अंजेंटम. अंजेंटम इज फॉर ऑइंटमेंट. पावडरसाठी असते पल्विस. पल्विस म्हणजे पावडर. लिनिमेंट मीन्स लिनिमेंटम. लिनिमेंटम. अँड ड्रॉप्ससाठी असते गुट्टा और गुट्टी. गुट्टा और गुट्टी मीन्स ड्रॉप्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. फ्राइड्स फॉर्म्युला इज. फ्राइड्स फॉर्म्युला विचारलेला आहे. तर डोस कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे फ्राइड्स फॉर्म्युला. तर एज इन इयर्स अपॉन 20 इंटू ॲडल्ट डोस. एज इन मंथ्स अपॉन 150 इंटू ॲडल्ट डोस. BSA of child, body surface area of child upon body surface area of adult into adult dose. त्यानंतर एज इन इयर्स बाय एज इन इयर्स प्लस 12 इंटू ॲडल्ट डोस. तर कोणता आहे फ्राइड्स फॉर्म्युला? तर यापैकी फ्राइड्स फॉर्म्युला असतो एज इन मंथ्स अपॉन 150 इंटू ॲडल्ट डोस. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. एज इन मंथ्स बाय 150 इंटू ॲडल्ट डोस इज फ्राइड्स फॉर्म्युला. तर हे चाइल्ड डोस फॉर्म्युले पण नेहमी विचारण्यात येतात. त्यानंतर हा एज इन इयर्स अपॉन 20 इंटू ॲडल्ट डोस हा कोणता फॉर्म्युला आहे? तर हा असतो डिलिंग्स फॉर्म्युला. डिलिंग्स फॉर्म्युला आहे हा एज इन इयर्स अपॉन 20 इंटू ॲडल्ट डोस. त्यानंतर हा बॉडी सरफेस एरिया
अपॉन बॉडी सरफेस एरिया ऑफ ॲडल्ट इंटू ॲडल्ट डोस हा असतो सरफेस एरिया मेथड. सरफेस एरिया मेथडचा फॉर्म्युला आहे BSA ऑफ चाइल्ड बाय BSA ऑफ ॲडल्ट इंटू ॲडल्ट डोस. ओके. आणि त्यानंतर एज इन इयर्स अपॉन एज इन इयर्स प्लस 12 इंटू ॲडल्ट डोस हा यंग्स फॉर्म्युला आहे. यंग्स फॉर्म्युला आहे हा. ठीक आहे. आणि फ्राइड्स फॉर्म्युला इज ऑप्शन बी एज इन मंथ्स अपॉन 150 इंटू ॲडल्ट डोस. तर हे फॉर्म्युलाज पण खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज्ड ॲज ॲन अँटी ॲरेथमिक ड्रग इज डिल्टियाझॅम, ॲम्लोडिपिन, क्लोनिडिन, फेलोडिपिन. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे अँटी ॲरेथमिक ड्रग म्हणून यूज करतात तर ते असते डिल्टियाझॅम. ऑप्शन ए डिल्टियाझॅम. डिल्टियाझॅम अँड व्हेरापेमिल हे क्लास 4मध्ये येतात. हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतात. अँटी ॲरेथमिक ड्रगच्या क्लासिफिकेशनच्या क्लास 4मध्ये येतात. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतात डिल्टियाझॅम अँड व्हेरापेमिल. त्यानंतर क्लास 1मध्ये कोणते येतात तर क्लास 1मध्ये येतात सोडियम चॅनल ब्लॉकर्स. सोडियम चॅनल ब्लॉकर्स असतात ते क्लास 1मध्ये येतात. यात येतात क्विनिडिन, प्रोकेनामाइड, त्यानंतर फिनिटॉइन, डिसोपिरॅमिड, मेक्सिलेटिन, प्रोपाफेनॉन, फ्लेकेनाइड, मोरिझिन हे क्लास 1मध्ये येतात. सोडियम चॅनल ब्लॉकर अँटी ॲरेथमिक ड्रगच्या क्लासिफिकेशनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर क्लास 2मध्ये येतात बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्स येतात क्लास 2मध्ये. त्यात येतात इस्मोलॉल, प्रोप्रॅनोलॉल, त्याच्यानंतर मेटोप्रोलॉल हे बीटा ब्लॉकर्स आहेत क्लास 2मध्ये येतात. त्यानंतर क्लास 3मध्ये येतात पोटॅशियम चॅनल ब्लॉकर. पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्समध्ये येतात डोफेटिलाइड, आयबुटिलाइड, ब्रेटिलियम, सोटॅलॉल, अमिओडॅरॉन हे क्लास 3मध्ये येतात पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स. आणि क्लास 4मध्ये डिल्टियाझॅम, व्हेरापेमिल कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. The first and most widely used diluent in tablet formulation is the first and most widely used diluent in tablet formulation lactose, dextrose, MCC and starch. तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए लॅक्टोज. लॅक्टोज इज यूज्ड ॲज अ डायल्युएंट इन टॅबलेट फॉर्म्युलेशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द मेथड यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ फॉल्टी सिलिंग इज. कोणती मेथड यूज करतात डिटेक्शन ऑफ फॉल्टी सिलिंग. बेनेडिक्ट टेस्ट, डिसॉल्युशन टेस्ट, रप्चर टेस्ट, बबल टेस्ट. तर यासाठी यूज करतात ऑप्शन डी बबल टेस्ट. बबल टेस्ट इज यूज फॉर द डिटेक्शन ऑफ फॉल्टी सिलिंग. त्यानंतर बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी असते बेनेडिक्ट टेस्ट तर ही असते रिड्युसिंग शुगरसाठी असते बेनेडिक्ट टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विच अमॉंग द फॉलोइंग कॉजेस ॲक्यूट हेपॅटोटॉक्झिसिटी ॲज अन ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. रिफाम्पिसिन, लिथियम, फिनिटॉइन, सल्फोनामाइड्स. कोणतं ड्रग ॲक्यूट हेपॅटोटॉक्झिसिटी कॉज करते तर ते करते रिफाम्पिसिन. ऑप्शन ए जे अँटी TB ड्रग आहे रिफाम्पिसिन हे हेपॅटोटॉक्झिसिटी कॉज करते. ओके फ्रेंड्स. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स घेऊन. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.